Hello students, in last few lectures we have seen geometrical isomerism in organic molecules, which is a part of stereoisomerism. See, in stereoisomerism we have divided that stereoisomerism into two types, geometrical isomerism and optical isomerism. तर त्याच्यामधला जो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम आहे तो पार्ट आपण बघितला. जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये आपण काय बघितलं, सिस्ट्रान्स आयसोमेरिझम, इझेड टाईप ऑफ आयसोमेरिझम, सिन अँटी टाईप ऑफ आयसोमेरिझम. आता हे जे काही ऑप्टिकल आयसोमेरिझम आहे ते ऑप्टिकल आयसोमेरिझम स्टडी करण्यासाठी आधी आपण काय बघूयात, व्हॅरियस वेज ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. की जे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर आपण कुठल्या कुठल्या टाईपनी रिप्रेझेंट करू शकतो, ते वेगवेगळे टाईप्स कुठले तर ते बघूयात. आत्ता स्क्रीनवरती तुला दिसतंय बघ इकडे की रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन. कन्फिगरेशन म्हणजे आपण सध्या त्याचं स्ट्रक्चर म्हणूयात की जो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे त्याचं स्ट्रक्चर त्याचं आपण करणार आहे रिप्रेझेंटेशन. तर रिप्रेझेंटेशन ऑफ कन्फिगरेशन आणि मग त्याच्यामध्ये 4 टाईप्स आहेत बघ डिफरंट. वेज डॅश टाईप ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, सॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल अँड न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत ते बघूयात आणि यांचे कन्व्हेन्शन्स काय आहेत, म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत त्या काय सांगतात, हा क्रॉस आहेत हा काय सांगतो, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि हे प्रचंड महत्त्वाचं आहे. ऑर्गॅनिक आयसोमेरिझम मधलं जर आपल्याला ऑर्गॅनिकच म्हटलं स्टेरिओ आयसोमेरिझम जर आपल्याला कळून घ्यायचं आहे की स्टेरिओ आयसोमेरिझम असतं काय, कुठला मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह असू शकतो नसू शकतो, हे जर ओळखायचं आहे तर आपल्याला हे माहीत असणं फार गरजेचं आहे. व्हॅरियस टाईप्स ऑफ रिप्रेझेंटेशन्स ऑफ कन्फिगरेशन्स ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. त्याच्यामधला हा टाईप तर आपण भरपूर वेळा बघितला आहे, वेज डॅश फॉर्म्युला. आणि परत बघूया तिकडे की वेज डॅश फॉर्म्युला आपण केमिकल बॉन्डिंगच्या वेळेस पण वापरला होता. की कार्बन आहे, कार्बन जनरली 4 बॉन्ड बनवतो. कार्बन आहे आपल्याला माहिती आहे, कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट 1 2 3 4. मग हे 4 बॉन्ड जर बनले ते 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत ते एकमेकांपासून किती डिग्रीवरती जातात, 109 डिग्री. आणि 109 डिग्रीवरती हे 4 बॉन्ड गेले कार्बनचे की आपल्याला टेट्राहेड्रल शेप मिळतो. टेट्राहेड्रल शेप म्हणजे कसला, आपण हे अशा टाईपमध्ये ड्रॉ करतो ते बघ, क्या टेट्राहेड्रल शेप आहे वेअर all these bonds are pointing towards corners of regular tetrahedron. तर हे जे काही टेट्राहेड्रल कार्बन आहे तर टेट्राहेड्रल कार्बनचं जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ते आपण रिप्रेझेंट करतो युझिंग वेज अँड डॅश फॉर्म्युला. वेज आणि डॅश फॉर्म्युलामध्ये. मग वेज डॅश फॉर्म्युलामध्ये काय आहे बघ की ह्या ज्या सॉलिड लाईन्स आहेत, ह्या ज्या सॉलिड लाईन्स दे रिप्रेझेंट्स बॉन्ड्स इन सेम प्लेन, एकाच प्लेन मधले बॉन्ड्स. आणि मग ही जी लाईन आहे विच इज अ वेज लाईन, सॉलिड वेज लाईन, ह्याला आपण म्हणतो बॉन्ड कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. प्लेन ऑफ पेपरच्या बाहेर येणारा बॉन्ड. किंवा आत्ता आपण काय म्हणूयात की हे जे 2 बॉन्ड्स आहेत सॉलिड लाईननी रिप्रेझेंट केलेले, हे सॉलिड लाईननी रिप्रेझेंट केलेले जे बॉन्ड आहेत त्या स्क्रीनमध्ये, तुमच्या मोबाईलची जी स्क्रीन आहे त्याच्यामध्ये हे 2 बॉन्ड्स आहेत त्या प्लेनमध्ये. हा जो बॉन्ड आहे तो मोबाईलच्या स्क्रीनमधून बाहेर येतोय टुवर्ड्स द व्हीवर, टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आत्ता तू ऑब्झर्वर्स आहेत किंवा मी ऑब्झर्वर आहे, तर हा जो सॉलिड वेज लाईन आहे हा बॉन्ड आपल्याकडे येतोय स्क्रीनमधून बाहेर टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आणि हा जो बॉन्ड आहे डॉटेड लाईननी रिप्रेझेंट केलेला, हा बॉन्ड स्क्रीनच्या आतमध्ये चाललेला आहे पाठीमागे. तर इकडे आपण हे रिप्रेझेंटेशन दाखवलंय बघ की वेज डॅश फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय कळवून घ्यायचं की वेज डॅश फॉर्म्युलामध्ये हे जे बॉन्ड्स आहेत दोज आर रिप्रेझेंटेड बाय दिस सिंगल सॉलिड लाईन्स. बोथ दीज बॉन्ड्स आर इन अ प्लेन ऑफ पेपर. आत्ता हे प्लेन ऑफ पेपरमध्ये किंवा आत्ता आपलं जे स्क्रीन आहे मोबाईलचं त्या प्लेनमध्ये हे जे 2 बॉन्ड्स आहेत. त्याच्यानंतर हा जो बॉन्ड आहे बघ ह्याला आपण म्हणतो सॉलिड वेज लाईन. हा वेज इट रिप्रेझेंट्स बॉन्ड विच कम्स फॉरवर्ड टुवर्ड्स द व्हीवर, बॉन्ड प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द प्लेन ऑफ पेपर. की आपण जर ह्याला म्हणलं की हे प्लेन ऑफ पेपर आहे तर हा जो बॉन्ड आहे तो पेपरमधून काय येतोय, वरती प्रोजेक्ट होतोय, बाहेर येतोय टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आणि हा जो बॉन्ड आहे विच इज रिप्रेझेंटेड बाय डॉटेड लाईन्स, बॉन्ड गोईंग बॅकवर्ड्स बिलो द प्लेन ऑफ पेपर अवे फ्रॉम द व्हीवर. तर हा बॉन्ड कुठे चाललाय, अवे फ्रॉम द व्हीवर. तर तू काय लक्षात ठेवायचं की कधी पण तुझ्याकडे टेट्राहेड्रल अरेंजमेंट असेल, कार्बन असेल विच इज बॉन्डेड टू 4 ॲटम्स, अशा टाईपचा कार्बन, त्यास आपण काय लक्षात ठेवायचं की कुठले पण 2 बॉन्ड हेच असं नाही,
कुठले पण दोन बॉन्ड एका प्लेनमध्ये असतात. टेट्राहेड्रल कार्बन जो आहे त्याचे कुठले पण दोन बॉन्ड एका प्लेनमध्ये असतात, म्हणजे सेम प्लेनमध्ये. आता हे दोन बॉन्ड सेम प्लेनमध्ये बघ, प्लेन ऑफ पेपरमध्ये. आणि मग राहिलेले दोन बॉन्ड कुठे असतात? एक बॉन्ड त्या प्लेनच्या बाहेर येतो आणि एक बॉन्ड त्या प्लेनमधून आत जातो. म्हणजे बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द वीवर, बॉन्ड गोईंग अवे फ्रॉम द वीवर. आणि हे जे दोन बॉन्ड्स आहेत, दोज बॉन्ड्स आर इन अ प्लेन ऑफ पेपर. मग आता काय बाळा, की हेच दोन बॉन्ड आयुष्यभर एका प्लेनमध्ये असं नाही. कुठले पण दोन बॉन्ड, हा बॉन्ड आणि हा बॉन्ड पण एकाच प्लेनमध्ये असतो. हे दोन बॉन्ड एकाच प्लेनमध्ये असतात. मग त्याच्या वेळेस काय असतं, हा बॉन्ड प्लेनच्या बाहेर येतो, हा बॉन्ड प्लेनच्या आतमध्ये जातो. तर आपण लक्षात ठेवायचे की अशा टाईपचं रिप्रेझेंटेशन केलं की याच्यावरून आम्हाला काय कळतं की टेट्राहेड्रल कार्बन जो आपल्याकडे आहे, टेट्राहेड्रल कार्बन याच्यामधले कुठले पण दोन बॉन्ड्स, एनी टू बॉन्ड्स ऑफ टेट्राहेड्रल कार्बन आर इन अ सेम प्लेन. And now the remaining two bonds, out of which one is coming towards the weaver and one is going away from the weaver. हे तू लक्षात ठेवायचं. हे तुला मी दाखवतो बघ इकडे. इथे बघ, आता हे टेट्राहेड्रल रिप्रेझेंटेशन आहे बघ इकडे. इथे जे दिसतं आपल्याला हायड्रोजन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन. आणि इथे बघ हे जे मी रोटेट करतोय ते, हे टेट्राहेड्रल रिप्रेझेंटेशन आहे बघ. याच्यामध्ये बघ कुठले पण दोन बॉन्ड जर आपण एका प्लेनमध्ये आणले, आता बघ हा बॉन्ड एका प्लेनमध्ये आणला आपण, कुठला? ब्रोमीन आणि हायड्रोजनचा. हे बघ, हे बघ सिल्वर कलरचा बॉन्ड हायड्रोजनचा आणि कॉपर कलर ब्रोमीन. हे दोन बॉन्ड एकाच प्लेनमध्ये आले बघ. आले का? एकाच प्लेनमध्ये. ब्रोमीन कॉपर कलरचा बॉन्ड बघ, ॲटम, आणि सिल्वर कलरचा ॲटम आणि मधला कार्बन ब्लॅक कलरचा. हे तिघं एकाच प्लेनमध्ये आले. मग त्यावेळेस होतंय काय बघ, त्यावेळेस जो व्हायलेट कलरचा एक बॉन्ड आहे बघ, तो स्क्रीनच्या पाठीमागे चाललाय आणि ग्रीन कलरचा जो बॉन्ड आहे तो स्क्रीनच्या कुठे येतोय बघ, बाहेर येतोय. मग असं मी फिरवतो. हे बघ आता, हे बघ, हे बघ हायड्रोजन आणि कॉपर आणि कार्बन एकाच प्लेनमध्ये, तीन ॲटम मधून एक प्लेन पास होतो, तुला माहिती आहे. आता हायड्रोजन, कॉपर कलर आणि ब्लॅक कलर हे जे ॲटम्स आहेत, सिल्वर, ब्लॅक, कॉपर कलर, यांच्यामधून एक प्लेन जर पास केला तर एक बॉन्ड बघ, व्हायलेट बॉन्ड, तो त्या प्लेनमध्ये नाही येतो, तो प्लेनच्या आतमध्ये बाहेर जाणारे बॉन्ड्स आहेत. तर हे आपण दाखवतोय बघ, टेट्राहेड्रल अरेंजमेंट. कुठले पण दोन बॉन्ड. आता हे बघ, व्हायलेट कलर आणि सिल्वर कलरचा बॉन्ड आम्ही एकाच प्लेनमध्ये आणला. व्हायलेट कलर आणि सिल्वर कलरचा बॉन्ड एकाच प्लेनमध्ये आणला. तर कॉपर कलरचा ब्रोमीन कुठे चाललाय बघ, प्लेनच्या आतमध्ये. आणि क्लोरीन कुठे येतोय बघ, प्लेनच्या बाहेर. आता हे बघ, आयोडीन आणि क्लोरीन एकाच प्लेनमध्ये आणले बघ मी. वरचा बॉन्ड आहे तो आयोडीनचा बॉन्ड, लेफ्ट साईडचा बॉन्ड आहे तो क्लोरीनचा बॉन्ड. आयोडीन आणि क्लोरीन आत्ता एकाच प्लेनमध्ये, स्क्रीनच्या प्लेनमध्ये. मग त्यावेळेस काय होतंय बघ, ब्रोमीन कुठे येतोय बघ, ब्रोमीन स्क्रीनच्या बाहेर येतोय. ब्रोमीन कुठे येतोय बघ, स्क्रीनच्या बाहेर. आणि हायड्रोजन कुठे चाललाय, स्क्रीनच्या आतमध्ये. कुठले पण दोन बॉन्ड आणू शकतो तू. हे बघ, इथली अरेंजमेंट दाखवूयात आपण, इथली त्यांनी रिप्रेझेंट केलेली. हे बघ, आता ब्रोमीन आणि हायड्रोजन आत्ता स्क्रीनवरती काय दिसतंय बघ तुला, की ब्रोमीन आणि हायड्रोजन एकाच प्लेनमध्ये, ब्रोमीन आणि हायड्रोजन. त्यावेळेस जो ग्रीन कलरचा बॉन्ड आहे बघ, क्लोरीनचा, तो कुठे येतोय बघ, ग्रीन कलरचा जो बॉन्ड आहे तो स्क्रीनमधून बाहेर येतोय, दिसला? स्क्रीनमधून बाहेर येणारा बॉन्ड. आणि व्हायलेट कलरचा बॉन्ड आहे तो कसा चाललाय बघ, स्क्रीनच्या आतमध्ये चाललाय. ती टेट्राहेड्रल अरेंजमेंट आहे. आणि म्हणून इकडे बॉन्ड कसा दाखवलाय बघ, क्लोरीनचा सॉलिड वेज लाईनने दाखवलाय. आणि आयोडीन डॉटेड लाईनने दाखवलाय. का, आता आयोडीन आतमध्ये चाललाय स्क्रीनच्या, आणि क्लोरीन आहे तो स्क्रीनमधून बाहेर येतोय बघ, म्हणून त्याला सॉलिड वेज लाईन आहे. तर हे तू लक्षात ठेव. आणि याच्यावरून आपल्याला काय कळतं की कुठले पण दोन बॉन्ड्स एकाच प्लेनमध्ये येऊ शकतात. आता हे बघ, हायड्रोजन आणि क्लोरीन मी एकाच प्लेनमध्ये आणला बघ, दिसलं तुला? हायड्रोजन आणि क्लोरीन, हे बघ, हायड्रोजन आणि क्लोरीन एकाच प्लेनमध्ये आले. मग आता राहिलेले बॉन्ड्स कसे आहेत बघ, त्या प्लेनच्या आतमध्ये येणारा, बाहेर जाणारा, कुठले पण. हे बघ, हायड्रोजन, क्लोरीन एकाच प्लेनमध्ये आणले आपण सरळ व्हर्टिकल लाईनला. तर एक बॉन्ड राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा कुठे आहे बघ, त्या प्लेनच्या बाहेर आणि आतमध्ये जाणारे बॉन्ड्स आहेत हे. तर हे तू लक्षात ठेवायचं की ज्यास आपल्याकडे टेट्राहेड्रल अरेंजमेंट असेल ही अशा टाईपची.
त्या स्टेट्रायडल अरेंजमेंटमध्ये काय कुठले पण दोन बॉन्ड्स एकाच प्लेनमध्ये असतात आणि जे बॉन्ड एकाच प्लेनमध्ये असतात त्यांना आपण अशा सॉलिड लाईननी दाखवतो, सॉलिड सिंगल लाईन्सनी. आणि जो बॉन्ड त्या प्लेनच्या बाहेर येतो त्याला या सॉलिड वेज लाईननी दाखवतो. आणि जो बॉन्ड प्लेनच्या आतमध्ये जातो त्याला आपण अशा टाईपमध्ये दाखवतो, डॉटेड लाईननी. तर हे सगळं तू लक्षात घे. मग तुला वेज डॅश लाईन फॉर्म्युला तुला कळला. आता इकडे बघ पुढे काय, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हे बघ, जरा मी तुला इथे एक मॉलिक्यूल काढून दाखवतो. इथे एक मॉलिक्यूल काढून दाखवतो तुला मी. आता हे बघ की सपोज आपल्याकडे इथे हायड्रोजन आहे, हायड्रोजन. इकडे आपण म्हणत की आपल्याकडे एक ड्यूटेरियम आहे, एक म्हणूयात आपल्याकडे ब्रोमीन आहे, आणि एक इथे घेऊयात आयोडीन. अशा टाईपची अरेंजमेंट आहे बघ. आता हे जे आपल्याला असं दिसतंय याच्यामध्ये आपल्याला काय कळतं बघ की आता हायड्रोजन आणि ड्यूटेरियम एकाच प्लेनमध्ये आहेत. हायड्रोजन आणि ड्यूटेरियम सेम प्लेनमध्ये आहेत. त्या प्लेनच्या बाहेर कोण येतं आहे, ब्रोमीन. आणि त्या प्लेनच्या आतमध्ये कोण चाललं आहे, अवे फ्रॉम द व्हीवर, आयोडीन. मग याचा अर्थ असा नाही होत की कायम हेच दोन बॉन्ड एका प्लेनमध्ये आहेत. असं पण असू शकतं की हा हायड्रोजन आणि हा आयोडीन एकाच प्लेनमध्ये आहेत. मग त्यावेळेस काय होईल, हा हायड्रोजन आणि आयोडीन जर सेम प्लेनमध्ये आले तर हे बघ कधी पण आपल्याकडे सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, तो स्वतःभोवती काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. म्हणजे काय की हा डी इकडे आला, ब्रोमीन इकडे आला, आयोडीन इकडे आला, रोटेशन होऊ शकतं ना सिग्मा बॉन्ड्स. हे बघ तुला दाखवतो की सिग्मा बॉन्ड आहे, रोटेट होतो कधी पण. हे बघ सिग्मा बॉन्ड बघ आता रोटेट होऊ शकतो. झाला. CH सिग्मा बॉन्डकडे बघ तू, CH सिग्मा बॉन्ड, H ची पोझिशन फिक्स आहे आणि सेंट्रलला कार्बन आहे याच्यामध्ये. आत्ता हे बघ H, सेंट्रलला कार्बन आणि क्लोरीन हे एकाच प्लेनमध्ये आहेत. हायड्रोजन, सेंट्रलला कार्बन आणि हा क्लोरीन एकाच प्लेनमध्ये आहेत. आता हे बघ रोटेशन झालं म्हणजे CH सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय. तुला कळतंय का कुठला बॉन्ड रोटेट होतोय ते? सिग्मा बॉन्ड आहे तर काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो. आणि रोटेट होताना बघ पोझिशन कशा चेंज होत आहेत बघ ॲटमच्या. कुठले पण दोन ॲटम एकाच प्लेनमध्ये येतात. आता हायड्रोजन आणि क्लोरीन, आता हायड्रोजन आणि ब्रोमीन एकाच प्लेनमध्ये आले. आता आयोडीन आणि ब्रोमीन एकाच प्लेनमध्ये आले. येतंय का लक्षात तुझ्या? नीट बघून घे काय होतंय, नीट समजून घे. आणि ॲटमच्या पोझिशन बघ, कुठला ॲटम बाहेर जातो, कुठला ॲटम आत येतो. हे कळलं तर तुला ऑप्टिकल आयसोमेरिझम कळेल. हे जर नाही कळलं कसं रोटेट होतंय तर तुला ऑप्टिकल आयसोमेरिझम नीट कळणार नाही. ॲटमच्या पोझिशन बघ, हा बॉन्ड फिक्स आहे, CH बॉन्ड. CH बॉन्ड फिक्स आहे, फक्त CH बॉन्ड आहे तो रोटेट होतोय, सिग्मा बॉन्ड. त्याच्यामुळे ॲटमच्या पोझिशन चेंज होत आहेत बघ. मग आता मी हे तुला इथे दाखवतो चित्रामध्ये. हे बघ, सॉरी, इथे दाखवतो बघ. झालं काय बघ की हा जो CH बॉन्ड आहे हा बॉन्ड आमचा फिक्स बॉन्ड आहे. कुठला बॉन्ड? हा फिक्स म्हणजे काय की हा H आणि C हा बॉन्ड रोटेट होतोय. फिक्स म्हणजे ह्याची पोझिशन फिक्स आहे आणि हा बॉन्ड रोटेट झाल्यामुळे काय होतंय, हा ॲटम इकडे आला की हा ॲटम इकडे येतोय, हा ॲटम इकडे येतोय. सायमल्टेनियस पोझिशन चेंज होतात. हे बघ आता की सपोज आपण ह्या ॲटमची पोझिशन फिक्स केली. आम्ही काय म्हणत, आपण ह्या ॲटमची पोझिशन केली आहे फिक्स, याची पोझिशन फिक्स केली आपण ॲटमची. मग त्यावेळेस काय होतंय बघ, ह्या ॲटमची पोझिशन जर फिक्स केली तर CH सिग्मा बॉन्ड जर रोटेट झाला, CH सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड जर रोटेट झाला, हा सिग्मा बॉन्ड रोटेट झाला तर ह्या ॲटमच्या पोझिशन चेंज होतात बघ. मग काय होतंय बघ, इकडे
का आयोडीन आहे तो या डीच्या जागेवरती येईल, हा डी आहे तो ब्रोमीनच्या जागेवरती येईल आणि ब्रोमीन आहे तो आयोडीनच्या जागेवरती जाईल. म्हणजे आपल्याला अशा टाईपचं स्ट्रक्चर मिळेल. बघा ताई इकडे इथे काय स्ट्रक्चर मिळेल बघ. हायड्रोजनची पोझिशन फिक्सच आहे, हायड्रोजन आहे तिथेच आहे. आता ड्यूटेरियम आहे, ड्यूटेरियम कुठं आला बघ. ड्यूटेरियम जो आहे ड्यूटेरियम इथे आला. ब्रोमीन आहे, ब्रोमीन कुठे गेला बघ. ब्रोमीन आता बोर्डच्या पाठीमागे गेला म्हणजे स्क्रीनच्या पाठीमागे गेला. आणि आयोडीन कुठे आला बघ. आयोडीन आता सेम प्लेन मध्ये आला. आयोडीन आहे तो हायड्रोजनच्या सेम प्लेन मध्ये आला. हे तुझ्या लक्षात आलं की सिंपल आहे मग सगळं, की हा हायड्रोजन आणि ड्यूटेरियम एकाच प्लेन मध्ये होते. पण हा CH सिग्मा बॉन्ड आहे रोटेट होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड रोटेट होतो. सिग्मा बॉन्ड रोटेट झाला की बाकीच्या ॲटमच्या पोझिशन चेंज होणार. एक बॉन्ड रोटेट झाला की. त्याच्यामुळे काय झालं, आयोडीन आहे तो इथे आला. हे बघ आयोडीन, हा ड्यूटेरियम आहे ब्रोमीनच्या जागेवरती गेला इथे आला. आणि हा ब्रोमीन आहे आयोडीनच्या जागेवरती आला इथे. तर हेच रोटेशन बाळा आपण इथे शो केलंय अशा टाईपमध्ये इथे. की आता बघ हे बघ, ब्रोमीन हायड्रोजन आणि कार्बन सेंट्रलचा एकाच प्लेनमध्ये. हायड्रोजन आणि ब्रोमीन कशामध्ये एकाच प्लेनमध्ये. आता आयोडीन येतोय बघ, ब्रोमीनच्या जागेवरती आयोडीन येतोय, तर ब्रोमीन क्लोरीनच्या जागेवरती जातो. हे बघ दिसलं, ब्रोमीनच्या जागेवरती आयोडीन आला तर ब्रोमीन क्लोरीनच्या जागेवरती जातो आणि क्लोरीन आयोडीनच्या जागेवरती जातो. हे नीट लक्षात घे. आणि वेज लाईनचे वगैरे कसे चेंज होतोय बघ. क्लोरीन आता स्क्रीनच्या बाहेर येतोय. हे बघ नीट लक्षात घे. आत्ता हायड्रोजन आणि ब्रोमीन स्क्रीनमध्ये म्हणजे स्क्रीनचं जे प्लेन आहे त्या प्लेनमध्ये एकाच प्लेनमध्ये. आयोडीन प्लेनच्या खाली चाललाय, क्लोरीन प्लेनच्या बाहेर येतोय. पण आता CH सिग्मा बॉन्ड रोटेट झाला तर काय झालं बघ, हायड्रोजन आणि आयोडीन सेम प्लेनमध्ये आले आणि आता ब्रोमीन प्लेनच्या बाहेर आला आणि क्लोरीन प्लेनच्या आतमध्ये गेला. आधी असं होतं, आता क्लोरीन स्क्रीनच्या आतमध्ये गेला, पाठीमागे गेला स्क्रीनच्या. मग इथे आम्ही तेच दाखवलंय बघ, इथे तेच रिप्रेझेंटेशन आहे की हा ड्यूटेरियम ज्यावेळेस ब्रोमीनच्या जागेवरती आला त्यास हा जो बाहेर येत होता ब्रोमीन स्क्रीनमधून तो आता स्क्रीनच्या पाठीमागे गेला. आणि जो स्क्रीनच्या पाठीमागे होता आयोडीन तो आता स्क्रीनमध्ये आला इकडे त्या प्लेनमध्ये. असे रोटेशन आपण दाखवू शकतो की हा बॉन्ड फिक्स करायचा, परत एकदा रोटेशन करायचं. आयोडीन इकडे, ब्रोमीन इकडे, हा ड्यूटेरियम इकडे आणि ब्रोमीन इकडे येणार. मग तो अशा टाईपमध्ये दाखवू शकतो परत की हायड्रोजनची पोझिशन आम्ही फिक्स ठेवली आहे. आणि आता परत एकदा रोटेशन झालं. काय, आयोडीन तो ड्यूटेरियमच्या जागेवरती आला, ड्यूटेरियम ब्रोमीनच्या जागेवरती गेला आणि ब्रोमीन आयोडीनच्या जागेवरती गेला. असंच करायचं. फक्त असं नाही करायचं की ड्यूटेरियम इथं आला, हे ड्यूटेरियम इथं आला असा डायरेक्ट आणि ब्रोमीन इकडे आला, तसं नाही होत. तू हा ड्यूटेरियम इकडे आला आणि ब्रोमीन इकडे गेला असं नाही होऊ शकत. तुला बॉन्ड तोडावे लागतील. हा कार्बन याचे बॉन्ड तोडावे लागतील, हा आणि हा, तरच तसं होईल. आत्ता आपण बॉन्ड तोडत नाहीये. तर आत्ता आपण काय करतोय, हा H आणि C बॉन्ड सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय आणि रोटेट झाल्यामुळे यांच्या पोझिशन चेंज होत आहेत सायमल्टेनियस. की ड्यूटेरियम ब्रोमीनच्या जागेवरती आला तर ब्रोमीन आयोडीनच्या जागेवरती जातो, आयोडीन ड्यूटेरियमच्या जागेवरती जातो. का तर बॉन्ड असा रोटेट होतोय. कुठल्या पण दोन ॲटमचीच पोझिशन नाही एक्सचेंज करायची अजिबात, कधीच नाही. का तर तू बॉन्ड तोडलेस, आत्ता हा बॉन्ड तोडला आणि इथं आणला आणि हा बॉन्ड तोडला आणि इकडे नेला, तसं नाही. आत्ता हे फ्री रोटेशन चालू आहे. हा जो CH बॉन्ड आहे त्याच्या भोवती हे फ्री रोटेशन चालू आहे. त्याच्यामुळे हा पोझिशन सायमल्टेनियसली चेंज होतात बघ, सायमल्टेनियसली. आयोडीन इथे, ड्यूटेरियम इथे, ब्रोमीन इथे, आणि मग आपल्याला पुढचं स्ट्रक्चर मिळेल. आता सेम प्लेनमध्ये कोण आलंय बघ. आता हायड्रोजन जो आपल्याकडे आहे, हायड्रोजनच्या प्लेनमध्येच कोण आलं, ब्रोमीन आला बघ. हायड्रोजनच्या प्लेनमध्ये ब्रोमीन आला. हायड्रोजन आणि ब्रोमीन सेम प्लेनमध्ये. आणि आता ज्या प्लेनमध्ये आपण हे ड्रॉ करतोय त्या प्लेनच्या बाहेर कोण आलं, आयोडीन.
त्या प्लेनच्या बाहेर आला आयोडीन आणि त्या प्लेनच्या आतमध्ये कोण चाललाय आता ड्यूटेरियम. तर आता इथे जे आपण रिप्रेझेंटेशन केलंय हे आणि हे सगळं सेमच आहे, हे डिफरंट नाही आहेत. ही सगळी स्ट्रक्चर कोण आहेत? ही सगळी स्ट्रक्चर सेम स्ट्रक्चर्स आहेत, डिफरंट नाही आहेत. हे डिफरंट नाही आहेत बाळा, सगळी सेमच आहेत किंवा हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर पण नाही आहेत. याच्यामध्ये फक्त काय होतंय, हा H आणि C बॉन्ड आहे तो स्वतःभोवती रोटेट होतोय, CS सिग्मा बॉन्ड, त्याच्यामुळे ह्या ॲटमच्या पोझिशन चेंज होत आहेत. आणि हे आम्हाला सांगतं की कुठले पण दोन ॲटम सेम प्लेनमध्ये असू शकतात. H आयोडीन, H ब्रोमीन, H ड्यूटेरियम, कुठले पण दोन ॲटम सेम प्लेनमध्ये. मग राहिलेले ॲटम प्लेनच्या बाहेर, प्लेनच्या आत, प्लेनच्या बाहेर, प्लेनच्या आत, प्लेनच्या बाहेर, प्लेनच्या आत. तर ह्याला काय म्हणायचं बाळा? वेज डॅश फॉर्म्युला. ह्याला काय म्हणायचं? वेज डॅश फॉर्म्युला. आलं लक्षात तुझ्या? ह्याला म्हणायचं वेज डॅश फॉर्म्युला. वेज डॅश फॉर्म्युला म्हणायचं ह्याला. आता पुढचा फॉर्म्युला बघूयात आपण, रिप्रेझेंटेशन. त्याला आपण काय म्हणतोय? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय नीट लक्षात घे. आधी हे स्क्रीनवरचं वाच. इट इज अ टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. इट इज अ टू डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल युझिंग क्रॉस स्ट्रक्चर. आता हे बघ, हे 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन, हे 2 डायमेन्शनल नाही ना. आपण काय काढतोय, हा सेंट्रल कार्बन, त्याला हा H आणि हा D सेम प्लेनमध्ये अटॅच. मग हे सांगतं आपल्याला 3 डायमेन्शनल की हा ब्रोमीन आहे, प्लेनच्या बाहेर येतोय, आणि हा आयोडीन आहे, तो त्या प्लेनच्या आतमध्ये चाललाय, पलीकडे प्लेनच्या बॅक साईडला. तर हे कसलं रिप्रेझेंटेशन आहे? 3 डायमेन्शनल. मग आपल्या युजरच्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ज्यावेळेस ही रिप्रेझेंटेशन काढतो त्यावेळेस रिप्रेझेंटेशन आपल्याला फास्ट करता यावं, कन्व्हिनियंट करता यावं, याच्यामध्ये वेळ जातोय बघ. तो हे काढणार, मग एक असली लाईन काढणार. त्यापेक्षा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय बघ? क्रॉस लाईक रिप्रेझेंटेशन. क्रॉस लाईक 4 बॉन्ड आहेत ना, हे बघ 1 2 3 4, 1 2 3 4, 4 बॉन्ड. आणि सेंट्रल ॲटम कार्बन की मॉलिक्यूल आहे, हा जो मॉलिक्यूल आहे याचा मी क्रॉस टाईप रिप्रेझेंटेशन करणार आहे. सेंट्रलला कार्बन आहे, इथे पण सेंट्रलला कार्बन आहे. तुला वाटेल इथं काहीच नाही का, हे काय? तर बाळा इथे टेट्राव्हॅलंट ॲटम आहे. कार्बनच असावं असं काही गरजेचं नाही, पण ऑर्गॅनिकमध्ये काय जनरली आपल्याकडे कार्बन आहे, कार्बन टेट्राव्हॅलंट आहे, तर मध्ये हा कार्बन असणार आहे की जो 4 बॉन्ड बनवतो. आता बघ की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय आपण अशा टाईपचं रिप्रेझेंटेशन करतो. मग हे रिप्रेझेंटेशन कसलं आहे? 2 डायमेन्शनल. हे 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल. हा जो आपल्याकडे 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल आहे त्याचं 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन युझिंग क्रॉस लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ह्याला काय म्हणायचं? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि याच्यामध्ये हा जो आहे क्रॉसच्या मिडलला इथे असतो कार्बन किंवा टेट्राव्हॅलंट ॲटम, जनरली हा कार्बनच असतो. तर इथे लिहिलंय बघ, इट इज अ 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल युझिंग क्रॉस स्ट्रक्चर. काय हे? 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल युझिंग क्रॉस स्ट्रक्चर. हा क्रॉस आहे बघ, आणि या क्रॉसचा काही सिग्निफिकन्स आहे तो लक्षात घ्यायचा आहे. आता बघ, द व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द वीवर. ही जी व्हर्टिकल लाईन आहे याच्यावरचे जे बॉन्ड्स आहेत हे बॉन्ड्स आम्हाला काय सांगतात? बॉन्ड्स दोज आर गोविंग अवे फ्रॉम द वीवर. इकडे रेड लाईनने रिप्रेझेंट केलंय बघ मी, की हे जे व्हर्टिकल बॉन्ड्स आहेत, 2 बॉन्ड्स, इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे, व्हर्टिकल बॉन्ड्स पॉइंटिंग अवे फ्रॉम द वीवर. आणि ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, दीज आर बॉन्ड पॉइंटिंग टुवर्ड्स द वीवर. बॉन्ड पॉइंटिंग टुवर्ड्स द वीवर. हे कळलं तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कळला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय? इट इज अ 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल युझिंग क्रॉस स्ट्रक्चर. द व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द वीवर. व्हर्टिकल लाईन काय सांगते? बॉन्ड्स दोज आर गोविंग अवे फ्रॉम द वीवर. वेर ॲज हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द वीवर. हॉरिझॉन्टल लाईन काय सांगते? बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द वीवर. The parent chain is placed on a vertical line
जी पॅरेंट चेन आहे ती व्हर्टिकल लाईनवरती पाहिजे. ह्या पॅरेंट चेन कार्बनची, म्हणजे ज्यावेळेस जास्त कार्बन असतील, आत्ता एकच कार्बन आहे ना, ज्यावेळेस 2, 3, 4 कार्बन असतील त्याची आपली पॅरेंट चेन आहे ती व्हर्टिकली आली पाहिजे अशी. तिथं ते म्हणलंय द पॅरेंट चेन इज प्लेस्ड ऑन अ व्हर्टिकल लाईन. द सेंटर ऑफ क्रॉस रिप्रेझेंट्स कार्बन ॲटम. हा जो क्रॉस आहे त्याचा सेंटर म्हणजे कोण आहे? कार्बन ॲटम. इथे दाखवला आहे बघ, कार्बन. आणि मग आम्ही काय म्हणलंय की व्हर्टिकल लाईनवरचे जे बॉन्ड्स आहेत, हे व्हर्टिकल लाईनवरचे बॉन्ड्स, दोज आर गोविंग अवे फ्रॉम द वीवर. तर हा बघ सेंट्रल कार्बन, आणि डॉटेड लाईन म्हणजे काय असतात? बॉन्ड गोविंग अवे फ्रॉम द वीवर, बॉन्ड गोविंग अवे फ्रॉम द वीवर. आणि हॉरिझॉन्टल लाईनवरचे जे बॉन्ड्स आहेत टुवर्ड्स द वीवर, म्हणून हे टुवर्ड्स द वीवर, टुवर्ड्स द वीवर. इथं केलंय बघ आपण. इथे काय म्हणलं आपण की ही जी डॉटेड लाईन आहे, बॉन्ड्स गोइंग बॅकवर्ड्स बिलो द प्लेन ऑफ पेपर अवे फ्रॉम द वीवर. तर अवे जाणारा, वीवर पासून अवे जो बॉन्ड जातो त्याला आपण ह्या डॉटेड लाईननी रिप्रेझेंट करतो. आणि वीवरकडे पॉइंट करणारे बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अप टुवर्ड्स द वीवर, टुवर्ड्स द वीवर बॉन्ड जे पॉइंट करतात त्यांना आपण ह्या सॉलिड वेज लाईननी रिप्रेझेंट करतो, म्हणजे आपल्याकडे येणारा बॉन्ड ऑब्झर्व्हरकडे. तर इथे काय म्हणलं आपण ते सगळ्यात महत्वाचं आहे की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय, द व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द वीवर, वेर ॲज हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द वीवर. प्रचंड महत्वाचं आहे की हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आहेत, जरी पण हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे तरी पण हे चारही बॉन्ड एकाच प्लेनमध्ये नाही आहेत बाळा. आपण बघ असं जर ड्रॉ केलं तर आपल्याला काय वाटतं, हे चारही बॉन्ड एकाच प्लेनमध्ये आहेत का? नाहीत. हे जे चारही बॉन्ड आहेत हे टेट्राहायड्रल आहेत. आपल्याला माहिती आहे कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, प्रत्येक बॉन्ड अँगल 109 डिग्री आहे, 90 डिग्री नाही. मग ज्यावेळेस आम्ही अशा टाईपचं रिप्रेझेंट करतो त्यास ऍक्च्युली याचं मिनिंग काय? याचं मिनिंग असं आहे की हे जे बॉन्ड्स आहेत व्हर्टिकल हे अवे फ्रॉम द वीवर आहेत. इकडे बघ, अवे फ्रॉम द वीवर. आणि हे जे बॉन्ड्स आहेत हॉरिझॉन्टल लाईनवरचे हे टुवर्ड्स द वीवर आहेत, टुवर्ड्स द वीवर. मग तू म्हणेल ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं? तर इथे दाखवलंय बघ, ह्या सेंट्रल कार्बन ही व्हर्टिकल लाईनवरचे बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर, म्हणून हे बघ हा CH3 आपल्यापासून लांब चाललाय म्हणजे स्क्रीनच्या पाठीमागे. हा C2H5 हा पण स्क्रीनच्या पाठीमागे चाललाय. हा CBr स्क्रीनमधून बाहेर येतोय आपल्याकडे टुवर्ड्स द वीवर, आणि हा H पण स्क्रीनमधून बाहेर येतोय आपल्याकडे टुवर्ड्स द वीवर. व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर आणि हॉरिझॉन्टल बॉन्ड जे आहेत दोज आर टुवर्ड्स द वीवर. मगाच्या स्ट्रक्चरमध्ये दाखवतो बघ तुला. इथे हे बघ, हे टेट्राहायड्रल आहे, दिसला तुला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला? हे बघ सोडला मी. आता एच आणि ब्रोमीन कुठे आहेत बघ, तो आता फुडून बघतोय फ्रंटवरून. ऑब्झर्वर जो आहे, व्हीवर जो आहे तो आता स्क्रीनच्या बाहेर आहे बघ, स्क्रीनच्या पुढे. स्क्रीनच्या बाहेर म्हणजे कुठे? स्क्रीनच्या पुढे. मग आपण ज्या स्क्रीनच्या पुढून बघतोय त्यास हायड्रोजन आणि ब्रोमीन कुठे आहेत बघ, हायड्रोजन आणि ब्रोमीन अवे फ्रॉम अस, अवे फ्रॉम द वीवर. हायड्रोजन आणि ब्रोमीन कुठे आहेत बघ, अवे फ्रॉम द वीवर. आणि क्लोरीन आणि आयोडीन कुठे येत आहेत बघ, स्क्रीनमधून टुवर्ड्स द वीवर. क्लोरीन आणि आयोडीन जे आहेत ग्रीन कलरचे आणि व्हायलेट कलरचे ते आपल्याकडे येत आहेत बघ, बॉन्ड्स पॉइंटिंग टुवर्ड्स द वीवर. दिसले? आणि एच आणि ब्रोमीन कुठे चाललेत बघ, एच आणि ब्रोमीन अवे फ्रॉम द वीवर. जर आपण फ्रंटला आता स्क्रीनच्या, तर एच आणि ब्रोमीन आपल्यापासून लांब चाललेत अवे फ्रॉम द वीवर, आणि क्लोरीन आणि ब्रोमीन आपल्याकडे पॉइंट करतायत टुवर्ड्स द वीवर. मग तुम्ही म्हणाल एकाच प्लेन मधले दोन बॉन्ड्स कुठे आहेत की? हे बघ, हे बघ आले एकाच प्लेनमध्ये. हायड्रोजन आणि क्लोरीन एकाच प्लेनमध्ये आणला, तर एक कुठे आहे बघ, प्लेनच्या आतमध्ये ब्रोमीन, आणि आयोडीन कुठे आहे बघ, प्लेनच्या बाहेर. एच आणि क्लोरीन हा सॉलिड वेज लाईन झाला आता हे, की एच आणि क्लोरीन जर मी एकाच प्लेनमध्ये दाखवला, एच आणि क्लोरीन एकाच प्लेनमध्ये, तर आता आयोडीन प्लेनच्या बाहेर येतोय बघ, आयोडीन
आणि ब्रोमीन प्लेनच्या आतमध्ये चाललाय. हे सॉलिड वेज रिप्रेझेंटेशन आत्ता स्क्रीनवरती तुला दिसतंय ते सॉलिड वेज रिप्रेझेंटेशन. एच आणि ब्रोमीन एकाच प्लेनमध्ये, सॉरी एच आणि क्लोरीन एकाच प्लेनमध्ये. ब्रोमीन आहे कॉपर कलरचा, तो स्क्रीनमधून आत चाललाय आणि आयोडीन व्हायलेट कलरचा स्क्रीनमधून बाहेर येतोय. तर हे कसलं रिप्रेझेंटेशन? सॉलिड वेज डॅश रिप्रेझेंटेशन. पण आता आपण फिशर बघतोय. व्हर्टिकल बॉन्ड्स आहेत अवे फ्रॉम द व्हीवर. हे बघ व्हर्टिकल बॉन्ड्स एच आणि ब्रोमीन अवे फ्रॉम द व्हीवर. आणि हॉरिझॉन्टल जे बॉन्ड्स आहेत ते कुठे आहेत बघ, हॉरिझॉन्टल बॉन्ड्स टुवर्ड्स द व्हीवर. आयोडीन आणि क्लोरीन कुठे पॉईंट करतायत बघ, आयोडीन आणि क्लोरीन टुवर्ड्स द व्हीवर. ते अशा टाईपमध्ये असतं की याच्यामध्ये हे जे बॉन्ड्स आहेत ते अवे आहेत आपल्यापासून आणि बॉन्ड्स काय टुवर्ड्स द व्हीवर. हे कशावरती येतात? हॉरिझॉन्टल लाईनवरती टुवर्ड्स द व्हीवर आणि व्हर्टिकल लाईनवरती अवे फ्रॉम द व्हीवर. तर आता इकडे बघ, म्हणजे हे जे काढलं याचा अर्थ असा नाही की हे सगळे बॉन्ड्स एकाच प्लेनमध्ये आहेत. ना रे बाबा ना, अजिबात नाही. याच्यामधले कुठले पण 2 बॉन्ड एका प्लेनमध्ये असू शकतात, कुठले पण 2 बॉन्ड. आणि राहिलेला एक बॉन्ड काय असणार आहे? बोर्डच्या बाहेर, एक बॉन्ड असणार आहे बोर्डच्या आतमध्ये. आता बघूयात. सपोज हे बघ, आपल्याकडे हे स्ट्रक्चर आहे आणि याचा आपल्याला आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे? याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. वरती जे काढले त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता बघ जरा लक्ष दे. आता आपल्याकडे कंडिशन काय आहे? वर्टिकल बॉन्ड इज अवे फ्रॉम द व्हीवर अँड हॉरिझॉन्टल बॉन्ड इज टुवर्ड्स द व्हीवर. इकडून बघ बरं, इथून बघायचं, इथे उभं राहायचं आणि इथून बघायचं. कुणाकडे? ह्या कार्बनकडे. इथून ह्या कार्बनकडे बघायचं. मग आता हे बॉन्ड्स कुठे आहेत? अवे. इथून बघितलं तर हे बॉन्ड्स कुठे चाललेत? अवे फ्रॉम द व्हीवर. आणि हे बॉन्ड्स कुठे आहेत? टुवर्ड्स द व्हीवर. हे बघ, हे बॉन्ड आपल्याकडे येत आहेत, आपण इथं आहे ऑब्झर्वर, आणि हे बॉन्ड्स आपल्यापासून काय चाललेत? लांब चाललेत. तर आता आपण इथून बघणार आहे बघ. इथून आपण इकडून बघतोय. आता तू उभा राहा तिथे आणि बघ. आता बघावंच लागतं, प्लेनमध्ये जाऊन उभा राहावं लागतं आपल्याला. आता आपण ह्या प्लेनमध्ये गेलो, इथे उभा राहिलो आणि इथून आता ह्या कार्बनकडे बघतोय इथला. तर आम्हाला काय कळतंय की हे बॉन्ड्स अवे फ्रॉम द व्हीवर आहेत. मग वरती कोण दिसतंय? एच, आणि खाली कोण दिसतंय? डी. तर इथे येणार एच आणि इथे कोण येणार? डी. बॉन्ड्स गोविंग अवे फ्रॉम द व्हीवर. वर्टिकल बॉन्ड जे आहेत ते काय असतात? अवे फ्रॉम द व्हीवर. आणि हॉरिझॉन्टल बॉन्ड काय असतात? टुवर्ड्स द व्हीवर. तर आम्हाला आता काय दिसणार आहे? आम्हाला इथे एच दिसणार आहे आणि इथे डी दिसणार. हे काढायचं आहे सगळं. तू हा पण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करतोय. इकडून बघितलं आम्ही कार्बन, एच आणि डी अवे फ्रॉम द व्हीवर. इकडून बघताना हे 2 बॉन्ड्स आहेत अवे फ्रॉम द व्हीवर आहेत आणि टुवर्ड्स द व्हीवर आहेत, टुवर्ड्स द व्हीवर आहेत. तर आपण ज्यास इथून बघणार आहे त्याचा ब्रोमीन आपल्या कुठल्या साईडला दिसेल बघ? राईट हँड साईडला. आणि हा जो आयोडीन आहे तो आपल्याला कुठल्या साईडला दिसेल? लेफ्ट हँड साईडला. तर इथे आयोडीन काढायचा आणि इकडे ब्रोमीन काढायचा. तू म्हणेल सर मी काही ड्रॉ केलं असं असं असं, इथे एच लिहिलं, इथे डी लिहिलं, इथे ब्रोमीन लिहिलं, इथे आयोडीन लिहिलं. नाही चालत. तू तुझ्या मनाने काही ड्रॉ करू शकत नाही. तो ऑब्झर्वर आहे. तू बॉन्ड तोडायचे नाहीत, काही करायचं नाही. तू इथून बघायचं की हा माझ्याकडे येतोय, हा पण आपल्याकडे येतोय. मग जे बॉन्ड टुवर्ड्स द व्हीवर आहेत ते हॉरिझॉन्टल लाईनवरती असतात. ओके. आता इथून बघणारा, इथून बघताना हा ब्रोमीन आपला कुठल्या साईडला दिसतोय? राईट हँड साईडला. तो ब्रोमीन इथेच ड्रॉ करायचा आणि आयोडीन इथेच ड्रॉ करायचा. तुम्ही हा इकडे ड्रॉ केला तर तुम्ही संपला, फिनिश. म्हणून तुम्हाला म्हणलंय स्टेरिओ केमिस्ट्री एवढं इझी नाही. ह्याला शांत सगळं लेक्चर नीट ऐकावं लागतं, प्रत्येक चित्र ड्रॉ करावं लागतं, तर हे येतं. मग आता आम्हाला काय कळलं की ब्रोमीन आपल्याला राईट हँड साईडला दिसणार आहे ब्रोमीन. आणि जो आयोडीन आहे
इट इज ऑन द लेफ्ट हँड साईड. आयोडीन लेफ्ट हँड साईडला, हे बघ इथून बघतोय मी. तर ब्रोमिन आहे माझ्या राईट हँड साईडला, आयोडीन माझ्या लेफ्ट हँड साईडला इथून बघताना. आणि एच मला वरती दिसणार आहे म्हणून वरती, आणि डी मला खाली दिसणार आहे म्हणून डी. आता हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल काय आहे? सेमच आहे. का तर फक्त आम्ही हा CH बॉन्ड रोटेट केला आहे आणि त्यास मग डी इकडे आला, ब्रोमिन इकडे, हा इकडे. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करूयात. चल आता बघूयात. परत एकदा आपण कुठं उभं राहणार? सेम इथे, आणि इकडून बघणार सेंट्रल कार्बनकडे. इथून आपण सेंट्रल कार्बनकडे बघणार ह्या. मग ह्या कार्बनकडे बघताना हे बॉन्ड्स काय आहेत बघ, अवे फ्रॉम द वीवर. वरती दिसणार H, खाली दिसणार आयोडीन. इथे दिसणार H, इथे दिसणार आयोडीन. राईट हँड साईडला कोण दिसणार बघ आपल्याला? ड्यूटेरियम. आणि लेफ्ट हँड साईडला कोण दिसणार? ब्रोमिन. लेफ्ट हँड साईडला कोण दिसणार? ब्रोमिन. नीट बघ, वरती कोण दिसणार? हायड्रोजन. आणि बघायचंय तुला, हे दिसलंच पाहिजे तुला, काही पर्याय नाही तुझ्याकडे, काही ऑप्शन नाही. हायड्रोजन. खाली कोण दिसला? आयोडीन. इथून बघताना हे बॉन्ड्स अवे फ्रॉम द वीवर चाललेत. इथून बघताना आपण हे जे बॉन्ड्स आहेत दीज आर अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. हायड्रोजन आयोडीन, हायड्रोजन आयोडीन. इकडून बघताना बॉन्ड कमिंग टुवर्ड्स द वीवर. ड्यूटेरियम कुठल्या साईडला? राईट. इथून बघताना ब्रोमिन कुठल्या साईडला? लेफ्ट. तर इथे येणार डी आणि इथे कोण येणार? ब्रोमिन. तर इथे येणार ड्यूटेरियम आणि इथे येणार ब्रोमिन. आता बाळा, हे स्ट्रक्चर 1 आणि हे स्ट्रक्चर 2 काय आहे? डिफरंट का सेम? सेमच आहे, कारण हा सगळा मॉलिक्यूल एकच आहे. फक्त CS सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय हा, आणि हा बॉन्ड रोटेट झाल्यामुळे हा पोझिशन चेंज होत आहे, जसं आपण मगाशी दाखवलं तसं. इथे हे बघ काय होतंय, CBr बॉन्ड रोटेट होतोय. CBr बॉन्ड कुठला बॉन्ड रोटेट होतोय बघ? हॉरिझॉन्टल बॉन्ड बघ. हॉरिझॉन्टल बॉन्ड कुठला आहे? ब्रोमिन आणि कार्बन सेंट्रलला. तर तो बॉन्ड रोटेट होतोय, CBr बॉन्ड. कुठला बॉन्ड आपण तोडत नाहीये. CBr बॉन्ड रोटेट झाला तर 3 ॲटमच्या पोझिशन बघ कशा चेंज होत आहेत बाकीच्या. तसं येते, ते लक्षात यावं लागतं, व्हिज्युअलाइज करावं लागतं. आता पुढे जाऊयात. पुढे बघ काय. आता हे स्ट्रक्चर पुढचं, त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण ड्रॉ करूयात. चल आता याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करूयात. परत एकदा बघायची आपली डायरेक्शन तीच, का तर इझी आहे ना. आपल्याला कळतं की इकडे आपण उभा राहायचं आणि इकडून सेंट्रल ॲटम कार्बनकडे बघायचं. इथून सेंट्रल ॲटम कार्बनकडे बघितलं की आम्हाला कळतं दीज बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द वीवर. आपल्यापासून लांब चाललेत. हायड्रोजन ब्रोमिन. चला मग मार्क करून घेऊयात. हायड्रोजन ब्रोमिन. आता ज्यावेळेस आपण इथून बघणार आहे बघ, टुवर्ड्स द वीवर, टुवर्ड्स द वीवर. आणि इथून बघताना आपण तिकडे तोंड करून उभा राहिलोय आपण, ह्या कार्बनकडे तोंड करून. त्यास हा कुठल्या साईडला दिसेल? राईट हँड साईडला. हा कुठल्या साईडला दिसेल? लेफ्ट हँड साईडला. तर आयोडीन इथे दिसणार आहे आणि ड्यूटेरियम इथे दिसणार आहे. तर इथे ड्यूटेरियम आणि आयोडीन राईट हँड साईडला दिसणार आहे. तू परत एकदा ही सगळी स्ट्रक्चर ड्रॉ कर.
हे वरचे स्ट्रक्चर ड्रॉ कर आणि त्याच्यावरून हे स्ट्रक्चर परत ड्रॉ कर, म्हणजे तुला कळेल की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ कसा करायचा. हे व्हर्टिकल जे आहे दीज आर बॉन्ड्स गोईंग अवे फ्रॉम द वीवर. हे हॉरिझॉन्टल जे आहे दीज आर बॉन्ड पॉइंटिंग टुवर्ड्स द वीवर. हे 2 डायमेन्शनल नाहीये बाळा, हे 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे ऑफ अ 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल. हे जे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे त्याचे सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे क्रॉस, की ज्याच्यामध्ये व्हर्टिकल लाईनवरचे बॉन्ड्स असतात अवे फ्रॉम द वीवर आणि हॉरिझॉन्टल लाईनवरचे बॉन्ड्स असतात टुवर्ड्स द वीवर. मग आता सगळ्या स्ट्रक्चरमध्ये बघा वरती पण काय झालं, हा CS सिग्मा बॉन्ड, CS सिग्मा बॉन्ड, CS सिग्मा बॉन्ड रोटेट झाला. CS सिग्मा बॉन्ड काय होत होता, रोटेट होत होता. त्यामुळे याच्या पोझिशन फिक्सच होत्या C आणि Hच्या. हे बघ ह्यांची पोझिशन कधी चेंज केली नाही मी. आता राहिलेल्या 3 ॲटमची पोझिशन सायमल्टेनियसली चेंज करायची. हे बघ आता बघा मी करतो. आयोडीन इथे आला तर ड्यूटेरियम इथे येणार, तर ब्रोमीन इथे येणार. हे स्ट्रक्चर मिळालं बघ. आता परत बघ, हा ब्रोमीन इथे आला तर आयोडीन इथे जाणार, मग ड्यूटेरियम इथे येणार. मग हे स्ट्रक्चर मिळतंय का नाही बघ. कुठल्या पण 3 ॲटमची पोझिशन सायमल्टेनियसली चेंज करायची. 2 ॲटमची पोझिशन चेंज करणं अलाउड नसतं, बॉन्ड तुटतात. इथं पण सांगितलं मी की हा D इथे आणायचा आणि ब्रोमीन इथे न्यायचा, असं करायचं नाही. का आता आपण बॉन्ड नाही तोडत आहे, हा CS सिग्मा बॉन्ड रोटेट होतोय त्याच्या भोवती आणि म्हणून ह्या ॲटमच्या पोझिशन्स आहेत त्या काय होत आहेत, चेंज होत आहेत. तर इथे बघ आपण जर हा CH बॉन्ड फिक्स केला, मी ते दाखवतो की CH बॉन्ड आपण फिक्स केलाय. हा मी तो रोटेट होतोय. फिक्स केलाय म्हणजे काय, एका ॲटमची पोझिशन फिक्स केली आपण. हा जो एक ॲटम आहे त्याची पोझिशन आपण केली फिक्स. एका ॲटमची पोझिशन फिक्स केली तर राहिलेले जे ॲटम्स आहेत त्यांच्या पोझिशन चेंज होताना कसं करतो आपण बघ, की पुढचं स्ट्रक्चर बनवताना की सपोज हा आयोडीन ड्यूटेरियमच्या जागेवरती आला, आयोडीन ड्यूटेरियमच्या जागेवरती आला तर ड्यूटेरियम ब्रोमीनच्या जागेवरती जातो आणि ब्रोमीन आयोडीनच्या जागेवरती जातो. बघ चेक कर. हे बघ हा आयोडीन ड्यूटेरियमच्या जागेवरती आला, इथे आला. ड्यूटेरियम ब्रोमीनच्या जागेवरती गेला, इथे आला. आणि ब्रोमीन आयोडीनच्या जागेवरती आला, इथे आला. तर हे स्ट्रक्चर मिळतं. हे सेमच आहे, हे आणि हे काय सेमच. परत पुढे तसंच केलं बघ आपण की ड्यूटेरियम आहे ब्रोमीनच्या जागेवरती आला, ब्रोमीन आयोडीनच्या जागेवरती आणि आयोडीन ड्यूटेरियमच्या जागेवरती गेला. सायमल्टेनियसली 3 ॲटमच्या पोझिशन चेंज करायच्या, दोघांचीच नाही कुठल्याच. की ब्रोमीन आला इथे आणि आयोडीन आला इथे, ना बाबा ना. मग तू बॉन्ड तोडले, तू बॉन्ड तोडला की D आणला इथे आणि आयोडीन आणला इथे, असं नाही होऊ शकत ना. मग हे बॉन्ड तोडावे लागतील. पण तेच जर हा CH बॉन्ड रोटेट झाला तर हे सायमल्टेनियसली पोझिशन्स एक्सचेंज करू शकतात. ते सगळं सेम आहे. आत्ता बोर्डवरती जेवढी स्ट्रक्चर दिसत आहेत सगळी कोणाची आहेत, सेम मॉलिक्युलची. ते फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बघ. मी ते आपल्याला आहे बघ आता इंटर कन्व्हर्जन फ्रॉम वेज डॅश फॉर्म्युला टू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याच्यावरून याचा फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करायचा आहे, याचा फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करायचा आहे. बघा ड्रॉ करूयात आपण, याचा फिशर प्रोजेक्शन ड्रॉ करायचा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये ड्रॉ करूयात. तू कळलं नसेल तर हे लेक्चर परत एकदा बघून घे.